नमस्कार, भारत WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत। मी विजय खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, वाडी, नागपूर। आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे। बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो की सामाजिक, क्राइम असो की भ्रष्टाचार, अन्याय असो या अत्याचार, आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्त्व। तुम्ही सुद्धा महत्त्व द्या व आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। तर बघूया आजची विशेष बातमी। महाराष्ट्राचा निकाल हाती येताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले। रामटेक लोकसभा मतदारसंघाचे श्यामकुमार बर्वे यांचा विजय होताच वाडी शहरातील महाविकास आघाडी कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवून मोठ्या प्रमाणात जल्लोष केला। वाडी शहरात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करण्यात आले। ढोल ताशे वाजवून काँग्रेसच्या बाजूने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी व जल्लोष करण्यात आला। यावेळी काँग्रेस प्रदेश सचिव अश्विन बैस, माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय अध्यक्ष संतोष नरवाडे, वसंतराव इकणकर, संतोष केचे, संजय अणासणे, रुपेश झाडे, शैलेश थोराणे, मोहन ठाकरे, विजय मिश्रा, राजेश थोराणे, अखिल पोहनकर, भूषण सोमकुवर, सचिन बोंबले, पंकज फलके, पीयूष बांते, अरुणा पगारे, प्रमिला पवार, बेबी ढबाले, किशोर नागपूरकर, गौतम तिरपुडे, भीमराव कांबळे, पंडित भोरगडे, अनिल पाटील, महेश चोखांद्रे, अशोक गडलिंगे, रुपाली जीवनकर, मंगेश पोहनकर, किशोर धैक, विलास भोंगाडे, नीता मळावी, संदीप उमरेटकर सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। WH न्यूज ब्युरो रिपोर्ट, वाडी, नागपूर। आज रामटेक लोकसभा मध्ये महाविकास आघाडीची जीत झाली आहे। पूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीची जीत झाली आहे। हे विजय आम जनतेचा, गोरगरीब जनतेचा विजय आहे। या विजयाचा मी सर्व नागरिकांचे आभार मानतो। हिंगणा विधानसभातील सर्व नागरिकांचे आभार मानतो व आज ही जे विजय झालं पूर्ण देशात, ते गोरगरीब जनतेच्यामुळे आमचं विजय झालं। आणि आम्ही जे वादे राहुलजी गांधी यांनी केले आहे देशात, ते पूर्णपणे करण्याचं पूर्ण काम करून आणि महाविकास आघाडीच्या विजयाबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो। आज देशामध्ये हुकुमशाहीच्या विरोधात ज्या पद्धतीने भाजपने या गोरगरीब जनतेला मूर्ख बनवण्याचं काम करून 400 पारचा नारा दिला, अशाच सत्ताधारी पक्षाला आज इथल्या सर्वसामान्य जनतेने आळा घालून आज प्रचंड बहुमताने श्यामकुमारजी बर्वे यांनी विजय प्राप्त केला। मी पूर्ण काँग्रेस पक्षाकडून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना हार्दिक अभिनंदन देतो। मित्रांनो, बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद। ही होती आजची विशेष बातमी। पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत। तर WH न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा, फेसबुक, इंस्टाग्रामवर फॉलो करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। धन्यवाद।